घटस्फोट एवढी वाढण्यामागची कारण इगोज ऍक्च्युली म्हणायला लागेल की इगोजची भांडणं ते खूप जास्त व्हायला लागले. पण मेंटल व्हायलन्स खूप जास्त होत चाललंय. नवऱ्यानी बेडवरती टॉवल का ठेवला आणि बेडवरती लेफ्ट साईडला टॉवल ठेवलं म्हणून मला ते आवडत नाही, म्हणून मला डिवोर्स. अंडरस्टँडिंग अ वुमेन ॲज अ सुपर वुमन बाय द इन लॉज और बाय द हजबंड इज ऑल्सो मेकिंग अ प्रॉब्लेम. घटस्फोट तर हवाय, फक्त असे की त्रास द्यायचा समोरचा. पोटगी पण हजबंड पण वाईफ कडनं मागू शकतो. घटस्फोट घेणं हे पोटगीसाठी एक सेफ गेम झालाय का? फक्त घटस्फोटाची तादाद वाढते की आजकाल लोकांना लग्नच करायचं नाही. पोटगीसाठी जर का डिवोर्स हवा असेल तर नाही मिळणार. वाईफ शिकलेली आणि घरी बसली असेल फक्त पोटगी घेण्यासाठी, तर ह्या सिच्युएशन मध्ये बायकोला पोटगी द्यायची नाही. महिला असा आरोप करतात की मुलगा नपुंसक आहे. इम्पॉर्टन्सला प्रूव्ह करण्यासाठी हा खूप अवघड असतो, कारण की तुम्हाला डिरेक्ट एव्हिडन्स द्यायला लागतो त्याच्यासाठी. पुरुषांच्या बाजूने असा कुठला कायदा आहे का? घटस्फोटाचाच कायदा आहे ज्याच्यामध्ये त्यांना काहीतरी दाद मागता येते. घटस्फोट या विषयावरती आपण बऱ्याचदा ऐकतो, वाचतो सुद्धा, पण त्याच्या कायदेशीर बाबी आपल्याला माहिती नसतात. याच कायदेशीर बाबींवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पूजा अग्रवाल. पूजा, खूप खूप स्वागत आहे तुमचं सकाळच्या या नव्या कोरे सिरीज मध्ये. आपण विषयाला सुरुवात करूया. पूजा, मला सांगाल, घटस्फोट आणि पोटगी सध्या खूप चर्चेत आहे विषय. प्रमाण जास्त वाढतंय. सेलिब्रिटीज असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे भरीव कामगिरी करतायत त्यांचे डिवोर्स होत आहेत, खूप प्रमाण वाढतंय. काय कारण आहेत आजकाल घटस्फोट एवढी वाढण्यामागची कारण आपण असंच घटस्फोट हा कायदा ऍक्च्युली 1955 मध्ये आला. पण जेव्हा आला तेव्हा इंडियामध्ये तो कानून 1955 मध्ये आल्यानंतर आधी लोकांकडे ऑलरेडी त्या काळात, जेव्हा 55 मध्ये होतं तेव्हा त्या काळात ऑलरेडी लोकांकडे 2-2, 3-3 बायकांची तेव्हा होती. इव्हन आपण आजोबा पंजोबांच्या वेळेस होते, पण तेव्हा घटस्फोट हा नव्हता. सगळे लोक एकमेकांना सामावून घ्यायचे. पण आज कसं झालंय की अगेन इट विल बी अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल थिंग इफ आय से सो, पण ते आज खरं आहे आणि फॅक्ट आहे की दोन्ही पार्टीज म्हणजे हजबंड अँड वाईफ दोन्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट झालेले आहेत. आणि फायनान्शियली इंडिपेंडन्स आल्यानंतर काय झालं की आधीचे बायका घरी असायचे, त्यांचं आपण असं संस्कार आजही आपल्याला तसंच आहे की आपल्याला ऍडजस्ट करून राहायचं एकमेकांसोबत. पण आज असं झालंय की ऍडजस्टमेंटचा आणि इगोचा थोडासा गॅप वाढलाय. आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडन्स जर का जास्त आली महिलांकडे किंवा हजबंडच्या साईडकडे, तर मग ते असं असतं की मी काय ऍडजस्ट करू, आय हॅव मोर ऑप्शन्स इन माय लाईफ. तर म्हणून मी ते ऍडजस्टमेंट्स करणं त्या एवढं करत नाही जेवढं आधीच्या काळात लोक करत होते. जेव्हा त्यांच्याकडे 2-2, 3-3 बायका बनत होते तेव्हाही ते लोक ऍडजस्ट करत होते, त्यांचा सुखाचा संसार होत होता. पण आज जर का आपण आजच्या काळात बघितलं तर ते होत नाही. का? कारण की तो फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप वाढलाय लोकांमध्ये. इगोज ऍक्च्युली म्हणायला लागेल की इगोजची भांडणं ते खूप जास्त व्हायला लागले. त्या मी कोर्टात पण तेच बघतो की खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांचे इगोज एवढे मोठे झालेत की मानपानाचा विषय असेल, किंवा आमच्याकडे तर अशी केस होती की ज्याच्यामध्ये बायकोला नवऱ्यानी बेडवरती टॉवल का ठेवला आणि बेडवरती लेफ्ट साईडला टॉवल ठेवलं म्हणून मला ते आवडत नाही, म्हणून मला डिवोर्स हवाय. ह्या टोकाची सुद्धा भूमिका लोकांनी घेतलेली. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला असं बघायचं की ऍडजस्टमेंट आपण कितपत करू शकतो आणि कितपत इम्पॉर्टंट आहे आपल्याला मॅरेज ॲज अन इन्स्टिट्यूशन. म्हणून घटस्फोटांचा प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती लागले. आता घटस्फोटामध्ये जर एखाद्या पार्टनरला घटस्फोट हवा आहे पण दुसऱ्याला नकोय, अशा केसेसमध्ये काय होतं? मग त्या केसमध्ये तुम्हाला ती मॅटर चालवून घ्यायला लागते. म्हणजे दोघांना जर का हवं असेल तर तो म्युच्युअल कन्सेंटमध्ये होतो. आपण संमतीने डिवोर्स घेणं असं म्हणतो. पण जर का तुम्हाला संमतीने घ्यायचं नसेल तर त्या सिच्युएशनमध्ये मग आपल्याला मॅटर चालवून घ्यायला लागतं. ट्रायलमध्ये आपल्याला त्या गोष्टी दोघांनाही, हजबंड आणि वाईफला दोघांना प्रूव्ह करावे लागतात की जर का त्यांनी काय ॲलिगेशन्स केले असतील एकमेकांवरती, तर काहीतरी सबळ पुरावा दाखल करून मग एक आपल्या खूप मोठ्या ट्रायल केल्यानंतर मग ते त्यांना प्रूव्ह करावे लागते. आणि मग घटस्फोट होईल का नाही ते कोर्ट त्यांच्या पुराव्यांवरती ठरवलं जाईल. आता आपण म्हणतो की घटस्फोटामध्ये महिलेच्या बाजूने कायदा खूप जास्त प्रमाणावरती असतो किंवा कायदा महिलेच्या बाजूने असतो असं म्हणतात. आता महिलेने घटस्फोट मागितला पण पुरुषाला तो घटस्फोट नकोय आणि महिलेला पोटगीशिवाय घटस्फोट हवाय, तर अशा वेळेस काय? पोटगीशिवाय घटस्फोट आजकाल पण भरपूर महिला आहेत जी ज्यांना पोटगीशिवाय घटस्फोट हवा असतो. आपण जर का मी असं म्हणत असेल की फायनान्शियल इंडिपेंडन्स हवा आहे, तर अशाही मुली ह्या समाजात भरपूर आहेत. आज आम्ही कोर्टात बघतो की त्यांना त्यांच्या नवऱ्याकडनं 1 रुपयाही पोटगी नको असते, त्यांना फक्त घटस्फोट हवा असतो. पण कायदा असं काही म्हणत नाही की प्रत्येक बाईनी पोटगी मागायलाच पाहिजे, असा कुठलाच कायदा नाही. ज्यांना गरज आहे, ज्यांना असं वाटतंय की मला स्वतःचं पोषण करायला किंवा माझे घरगुती जे आहेत त्याच्यासाठी मला पैसे नाही आहेत,
त्याच सिच्युएशनमध्ये आपण हस्बंडकडनं मागू शकतो आणि तेव्हा लॉ तुम्हाला सपोर्ट करतो. पण असं गरजेचं नाही की प्रत्येक बाईनी पोटगी मागायलाच पाहिजे. ज्यांना पोटगी नकोय ते पोटगीशिवाय पण घटस्फोट मागू शकतात. आता पोटगीचा विषय आला, आपण पाहतो की अनेक प्रकरणांमध्ये पोटगीमुळे पुरुषांना जे आहे ते टोकाचं पाऊल उचलावं लागतं. पुरुषांच्या बाजूने असा कुठला कायदा आहे का घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये जो पुरुषांना मदत करू शकेल? घटस्फोटाचा जो कायदा आहे तो स्त्री आणि पुरुष हे बघून केलेलं नाहीये, ते दोघांसाठी सिमिलर आहे. पण जे बाकीचे कायदे जसं DV ऍक्ट म्हटलो आपण, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, मग 125 CRPC आहे किंवा दुसरे ऍक्ट आहे 498 IPC आहे ज्याच्यामध्ये क्रुएल्टी आपण FIR करू शकतो. हे आपण म्हणू शकतो की महिलाच फक्त पुरुषांविरुद्ध करू शकतात. पण जर का आपण डिवोर्स बघितलं तर डिवोर्स हा हस्बंडही वाईफच्या विरुद्ध करू शकतो. कुठल्या ग्राउंड्सवरती? त्याच ग्राउंड्सवरती. फॉर एक्झाम्पल जर का त्यांनी मानसिक किंवा शारीरिक छळ केला असेल बायकोनी त्यांचा, किंवा ती सोडून गेली असेल, किंवा ती दुसऱ्या कुठल्या तरी माणसासोबत राहत असेल, किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतील, ह्या सगळ्या जे बायकांना जो राईट्स आहे किंवा ग्राउंड्स आहेत त्या सगळ्या ग्राउंड्स हस्बंड्सला पण आहे. फक्त पोटगीचा जो विषय आहे, पोटगी पण हस्बंड पण वाईफकडनं मागू शकतो. हे आपल्याला बरेच लोकांना माहिती नाहीये की पोटगी फक्त बाई मागते असं नसते. जर का बाई आपल्यापेक्षा जास्त कमवत असेल, आमच्या भरपूर अशा केसेसमध्ये असं झालंय की बाई आमच्यापेक्षा ती IAS ऑफिसर होती आणि हा एक त्याच ऑफिसमध्ये तो क्लर्क होता, तर मग त्यांनी पोटगीचं ऍप्लिकेशन केलं आणि कोर्टाने त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे बायकोचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जास्त आहे तर मग त्याला 15,000 रुपयाची पोटगी पण मिळून दिलेली आम्ही. तर मग असं पण आहे की हस्बंड पण मागू शकतो, प्रोव्हाइडेड ऑफकोर्स की त्यांनी त्याची कमाई कमी असायला पाहिजे आणि बायकोची जास्त असायला पाहिजे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग दोघांचं विचार करून फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस जे काय असेल त्याच्यावरती कोर्ट ठरवतं. पोटगी दोन्ही मागू शकतात अंडर घटस्फोट, हिंदू मॅरेज ऍक्ट किंवा घटस्फोटाचा जर का दावा असेल त्याच्यामध्ये. पण DV ऍक्ट आणि बाकीचे जे लॉज आहेत त्याच्यामध्ये फक्त बायको मागू शकते घटस्फोट पोटगी. आता घटस्फोटाचं प्रमाण जे आहे ते खूप वाढते, प्रचंड वाढते आणि ताज्या आकडेवारीनुसार भारतामध्ये घटस्फोटाच्या आकड्यांमध्ये खूप जास्त आहे, म्हणजे 18.8 समथिंग जो आकडा आहे तो महाराष्ट्रात आहे आणि त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, बाकीचे राज्य येतात. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय? त्याचं ऍज सच एक्सप्लेनेशन काहीच नाहीये. पण महाराष्ट्रात असं बघायला लागेल की आपलं कल्चर पण वेगळं आहे आणि इथे जॉबचे अपॉर्च्युनिटीज खूप आहे महिलांना ऍज कम्पेअर्ड टू दी अदर स्टेट्स इज वॉट आय कॅन राईटली से. इथे खूप अपॉर्च्युनिटीज आहे. दिल्लीमध्ये बायकांना खूप अपॉर्च्युनिटीज आहे, हस्बंड्सला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. त्या हिशोबाने कदाचित असं असेल की इथे घटस्फोटांचा तादाद जास्त आहे. पण मग अगेन वेगवेगळं त्याच्या स्टॅटिस्टिक्स असू शकतात. घटस्फोट घेणं हे पोटगीसाठी एक सेफ गेम झालाय का? सेफ गेम नाहीये तो ऍक्च्युली. दोन्ही हस्बंड्सला आज आपण जर का तादाद बघितली कोर्टात, तरी पुण्याच्या फॅमिली कोर्टात हस्बंड्सलाही तेवढाच डिवोर्स हवा असतो जेवढं वाईफला हवं असतं. तर मग दोघांच्या घटस्फोटाची तादाद वाढते. कोणाला जास्त घ्यायचंय किंवा कोणाला कमी घ्यायचंय ह्याची तादाद नाही, दोघांना सिमिलर वेजनी आजकाल घटस्फोट घ्यायचा असतो. पण पोटगीसाठी मोस्टली आपण पाहतो की याने एवढी पोटगी घेतली, त्याने तेवढी पोटगी घेतली, आपण आकडे पाहतो. त्यावेळेस असं म्हणतात की चर्चा पण असते बऱ्याचदा की नाही पोटगीसाठी हा सगळा विषय सुरू आहे. पोटगीसाठी असा विषय जर का असेल तरी त्याच्या पोटगीचा जो कायदा आहे की पोटगी देण्याचा जो कायदा असतो तो पण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असतो. जर का बाई ऑलरेडी कमवत असेल किंवा फॉर एक्झाम्पल जर का आपण एक्झाम्पल घेऊयात की हस्बंड इज अर्निंग 1 लाख रुपीज पर मंथ आणि ती जर का 75-80,000 रुपीज पर मंथ कमवत असेल आणि काही मुलं बाळ नसतील, तर अशा संदर्भात अशा केसमध्ये पोटगी मिळणे हे खूप कमी, चान्सेस खूप कमी होऊन जातात. किंवा कारण की दोघांचं ऑलमोस्ट सिमिलर आहे, त्यांच्यावरती काही डिपेंडन्स नाहीये. तर मग कायद्याच्या हिशोबाने जे त्यांनी क्रायटेरिया लेट डाऊन केले त्याच्या हिशोबाने मग जर का अशा सिच्युएशनमध्ये तिला पोटगीसाठी जर का डिवोर्स हवा असेल तर नाही मिळणार. पोटगीसाठी डिवोर्स नाही मिळणार कारण की ऑलरेडी तुम्ही पण तेवढाच कमवताय आणि हस्बंड पण ऑलमोस्ट तेवढंच कमवतोय त्याच्या हिशोबाने. पण जर का तुमची काही प्रॉपर्टीज, असं असतं की प्रॉपर्टीजमध्ये अधिकार आहे, पण आजकाल असं झालंय की IT मध्ये आपण बघतो किंवा आजकाल दोघांच्या अर्निंग कॅपॅसिटीजमध्ये दोघांनी मिळून जॉईंट प्रॉपर्टीज घेतलेल्या असतात किंवा वाईफनी तिच्या सेव्हिंग्सचा काहीतरी त्याच्यामध्ये खर्च करून ती प्रॉपर्टी घेतलेली असते. मग अशा संदर्भात, अशा सिच्युएशनमध्ये मग कोर्टाला ते पुरावे दाखवून आपल्याला तो सिद्ध करावा लागतो की पोटगीसाठी ऍक्च्युली आहे का नाही तो घटस्फोट. आता पोटगीचा विषय निघालाय तर भारतातलं सर्वात फेमस प्रकरण आहे गौतम सिंघानी आणि नवाज मोदी. हे भारतातलं सगळ्यात महागडा डिवोर्स असं म्हटलं जातं. त्यांनी काहीतरी 75% पोटगीची मागणी केली आहे. तर कायद्यामध्ये पोटगी आपण कधी म्हणजे किती मागू शकतो? महिला एखाद्या पुरुषांकडून किती प्रमाणात पोटगी मागू शकते, असं काही कायदा आहे का?
कायदा पोटगीचा असं नाहीये, पण आपण असं म्हणू शकतो की प्रॉपर्टीमध्ये बायकोचा अधिकार किती असतो, तो 50% इक्वल राईट असतो. जर का हस्बंडनी त्याच्या नावावरती जरी प्रॉपर्टी घेतली असेल एकट्याच्या नावावरती, तरी वाईफचा इक्वल राईट असतो. जर का पोरं बारं असतील तर मग इट फर्दर गेट्स डिवायडेड इंटू 25% किंवा जे काय जेवढे पोरं असतील त्याच्यामध्ये. पण सिमिलर इक्वल अधिकार असल्यामुळे 50% राईट तिचं पण असतो. हे प्रॉपर्टीचा विषय झाला. पोटगी तुम्ही किती मागू शकता त्याच्यावरती प्रत्येक केसमध्ये डिपेंडेंट असते की बायकोला कोण डिपेंडेंट आहेत का नाही, मुलं बाळं आहेत का नाही तुम्हाला, किंवा हस्बंडचं किती इन्कम आहे, त्या सगळ्या ह्याच्यावरती, किंवा वाईफ किती शिकलेली आहे. असं पण जजमेंट झालेत की वाईफ शिकलेली आणि घरी बसली असेल फक्त पोटगी घेण्यासाठी, तर ह्या सिच्युएशनमध्ये बायकोला पोटगी द्यायची नाही. असेही बरेचसे जजमेंट सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे आलेले आहेत आता. म्हणजे आपण त्या मार्गावरती पुढे निघालोय, पण द रोड इज व्हेरी लॉंग. आता तुम्ही हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करता, अनेक प्रकरणं तुम्ही पाहता, आणि आता काही वर्षांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं पाहायला मिळते. तर पूर्वीच्या काळातलं म्हणजे काही वर्षांआधीच्या घटस्फोटांची प्रकरणं आणि आताच्या प्रकरणामध्ये काय साम्य आणि फरक पाहायला मिळतो? आधीचे घटस्फोटांमध्ये आपण असं बघू शकतो की आधीचे खूपच म्हणजे फिजिकल व्हायलन्स खूप होत होता आधीच्या घटस्फोटांमध्ये, की जनरल ॲलिगेशन आधीच्या याच्यामध्ये की अल्कोहोल पिऊन अब्यूज असतो, किंवा एक सेक्शुअल अब्यूज होता, किंवा फिजिकल व्हायलन्स खूप होता. आत्ताच्या घटस्फोटांमध्ये फिजिकल व्हायलन्स थोडंसं कमी होत चाललंय, पण मेंटल व्हायलन्स खूप जास्त होत चाललंय. की एखाद्या बाईला घरातल्या गोष्टींचा जर का आवड नसेल तर मग त्याच्याबद्दल मेंटल व्हायलन्स होतो, किंवा नवऱ्याकडचे किंवा सासरकडच्यांचा तिच्यावरती जे एक्सपेक्टेशन्स असतात ते खूप जास्त असतात. तर मेंटली हा क्रुएल्टी जो विषय, किंवा इकॉनॉमिकली पण असं होतंय की बायकोने तिचं सगळा पगार घरीच द्यायला पाहिजे, नवऱ्यालाच द्यायला पाहिजे, किंवा नवऱ्याची अशी अपेक्षा असते की बायकोनी तसं सगळं करायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या जुळती आहेत त्याच्यामध्ये त्यांचा वाद होतात, आणि आज डिवोर्स जास्त त्याच्या प्रमाणात जास्त होत आहे. आधीचं फिजिकल व्हायलन्स होतं, पण आता एवढं नाहीये, दिसत नाही आम्हाला आज. आता तुम्ही एक मुद्दा मांडला की इकॉनॉमिकली सुद्धा होतात, मग महिलांचं आर्थिक सक्षमीकरण हा सुद्धा घटस्फोटाचे कारण बनतंय आजकाल? असं नाही म्हणता येणार आपल्याला, पण त्याचं असं झालंय की त्यांचं फिजिकल इंडिपेंडन्स हे कुठे आपल्याला हे बघायला लागेल की मेलचं इगो दुखवलं जात आहे का, ह्याचा आपल्याला जास्त विचार करायला लागेल. कारण की आधीचे जर का लोक आहेत आपल्या आईवडिलांचे किंवा सासू सासऱ्यांचे एजचे लोक आहेत, त्यांचं असं होतं म्हणणं की तिने घरी राहावं आणि घरातले सगळे कामं करावे. पण आत्ताच्या काळाच्या लोकांचं असं आहे की तिने कशाला बाहेर जाऊन काम करावे, तू काम करतोयस तर मग जर का ती काम करतेच तर तिने सगळा पगार घरी येऊन द्यावा. हा जो माइंडसेट आहे, तर जर का ती फायनान्शियली इंडिपेंडेंट होती, तुम्हाला तिचे पैसेही जर का हवे असतील, पण बॅक ऑफ द माइंड तुमचं इगोही जर का हर्ट होत असेल की ती माझ्यापेक्षा जास्त कमवते, किंवा तू कमवायला लागलीस, असे साईट किंवा बरेच वेळ हस्बंड जुना मला सांगतात ती कमवायला लागली म्हणून ती समजते की स्वतःला खूप भारी आहे, किंवा ती कमवते म्हणून ती फ्लॅट घेते, मग आमचं काही ह्याच्यामध्ये योगदान नाही का, मग घरात तिचं काहीच योगदान नाही. सो understanding a woman as a superwoman by the in-laws or by the husband is also making a problem. So we need to understand, आपल्याला हे डोक्यात घ्यायला पाहिजे की तुमचं इगो कुठे दुखवलं जातंय का, किंवा मेलचं इगो बऱ्याच वेळा दुखवलं जातं, इन-लॉचं इगो दुखवलं जातं, म्हणूनही ते घटस्फोटाच्या कारणामध्ये जातात. हुंडाबळीचे प्रकरण अजूनही घडतात. म्हणजे आता रिसेंटचं वैष्णवी हगवणे प्रकरण झालं असेल, किंवा आता काही दिवसांपूर्वीचं एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये बायकोला जाळलं गेलं वगैरे ते प्रकरण. तर हुंड्याच्या कारणामुळे सुद्धा डिवोर्स होतात ना, हुंड्याच्या कारणामुळे डिवोर्स होतात. पण असं झालंय की आजकाल हुंड्याची डेफिनेशन पण वेगळी झाली आहे. हगवण्यांच्या केसमध्ये पण आता दोन्ही बाजू आपण ऐकणं गरजेचं आहे. दोघांची बायको कोणतरी असं म्हणते की बाबा त्यांनीच त्यांच्या मनाने दिलेलं, आता त्यांच्या मनाने दिलेली गोष्ट आणि कोणीतरी मागून घेतलेली गोष्ट याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर डावरी ऍक्ट मध्ये तुम्ही स्वतःहून देणं पण अपराध आहे, आणि कोणीतरी मागून देणं पण अपराध आहे. तो स्वतःहून देणं पण तेवढंच अपराध आहे. पण कसं आहे की आपण हुंडाळ्याला कसं बघतो त्याच्यावरती तो डिपेंड करतो. जर का तुम्हाला एखाद्याशी घटस्फोट घ्यायचाच असेल, काहीतरी ॲलिगेशन्स करायचे असतील, तर मग देर आर लॉट ऑफ ॲलिगेशन्स, तुम्ही असं सांगू शकता की हुंडाबळी झाली आहे माझी. आता घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये पोटकीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा बऱ्याचदा अशी प्रकरणं आहेत की सर्रासपणे जो आकडा येईल ती मागणी जी आहे ती महिलांकडून केली जाते. अर्थात कोर्ट निकाल देतं, पण या पोटगीच्या आकड्यांमुळे बऱ्याचदा
पुरुष जो असतो तो आत्महत्येसारखं पाऊल उचलतो. मगाशी पण आपण या विषयावरती बोललो. अतुल सुभाष प्रकरण असेल आणि जर अशा प्रकरणांमध्ये जर सुसाईड केलं किंवा काही जीवितहानी झाली पुरुषांची, तर महिलांवरती कुठल्या प्रकारची कारवाई होते किंवा महिलांच्या घरच्यांवरती होते ना. जर का त्यांनी त्याच्यामध्ये अलिगेशन्स केले असतील, जर अतुल सुभाषच्या केस जरी आपण बघितलं त्याच्यामध्ये त्याच्या बायको आणि त्याच्या घरच्यांवरती केस झालेलीच आहे, नो डाऊट. आता त्यांना बेल झालंय, पण ती केस अजून आहे, तर ती केस पुढे जाऊन त्यांना प्रूव्ह करावीच लागेल. आणि त्याच्यामध्ये जर का काही सबळ पुरावे मिळून आले तर त्यांना नक्की शिक्षा लागेल. तर जर का कोणी जरी सुसाईड करत असेल ह्या मेंटल क्रुएल्टीमुळे, की बाबा काय नवऱ्या बायकोच्या भांडणांमुळे किंवा त्यांच्या घरच्यांच्या बायकोच्या घरच्यांच्या त्रासामुळे जर का कोणाला जीवितहानी झाली, तर नक्कीच त्याच्यावरती केस होते. आता घटस्फोट हा कुठल्याही टाईपच्या लग्नामध्ये होतो, अरेंज मॅरेज असेल, लव्ह मॅरेज असेल, परंतु लव्ह मॅरेजमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये घटस्फोट होतात. याच्यामध्ये किती तथ्य आहे? असं काही नाहीये. आज ते आधीच्या काळाचे लोकांचं आय डोंट नो की त्यांचा असं काहीतरी गैरसमज आहे, पण असं काही नाही. लव्ह मॅरेजमध्ये पण तेवढेच घटस्फोट होत आहेत जेवढं अरेंज मॅरेजमध्ये होत आहेत. असं झालं आता, आज एक पाऊल पुढे मी येऊन सांगेल त्याच्यामध्ये, की आजकाल लोकांना लग्नच करायचं नाहीये. ऍटलिस्ट पुणे आणि मुंबई मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये तर असं झालंय. कारण की लोकांनी, जसं तुम्ही म्हटलं गौतम सिंघानी आणि लोकांचे जेफ बेझोस, कन्सिडरिंग की त्यांनी किती मेंटेनन्स द्यायचंय, किती परमनंट ॲलिमनी द्यायची, तर मग आता मुलांचं आणि मुलींचं असं झालंय की आता आय हॅव टू शेअर माय प्रॉपर्टी विथ द अदर पर्सन. ह्याच्या पलीकडे ह्याच्यापेक्षा आणि ते कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा, माझ्या घरच्यांना त्रास होईल, तुझ्या घरच्यांना त्रास होईल, त्यापेक्षा आपण लिव्ह इन मध्ये राहूयात. मग ही लिव्ह इनची डेफिनेशन आणि कन्सेप्ट ही आता खूप वाढायला लागली. आणि ह्याची नोंद आपल्या बॉम्बे हायकोर्टनी पण घेतली आणि सुप्रीम कोर्टाने पण घेतली, की अशा जर का लिव्ह इन मध्ये लोक जर का राहायला लागले तर त्यांना आपल्याला प्रोटेक्शन पण द्यावे लागेल. कारण की लिव्ह इन मध्ये राहणारे लोक हे बऱ्याच वेळा इंटरकास्ट पण असतात. हो. आणि मग ऑनर किलिंगचा पण प्रश्न येतो. मग त्यांना आपल्याला कसं प्रोटेक्शन, कसं त्यांना आपल्याला एक्सटेन्शन देता येईल, त्याचं पण सुप्रीम कोर्टाने विचार सुरू केलाय. मग आपण जर का विचार करतोय तर त्याचा आपल्याला हे डोक्यात घ्यायला लागेल की आपल्या सोसायटीमध्ये त्या गोष्टी घडतायत. आणि जर का घटस्फोटाच्या कायद्यामुळे जर का घाबरून लोक फक्त लिव्ह इन मध्ये राहत असतील, तर हा आपल्याला कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्याला कायद्यात बदल हवाय का लोकांच्या मानसिकतामध्ये बदलची गरज आहे. तुम्ही आता वकील पेशा म्हणून तुम्हाला जवळपास 10 वर्ष तुम्ही काम करतायत, असं एखादं प्रकरण जे हँडल करताना असं हॅमर झालं असेल की ते प्रकरण हँडल करतानाच अवघड गेलं? हँडल करताना अवघड गेलं असं नाही, पण अशा कधी कधी आम्हाला लोकांच्या मानसिकताचं खूप हे वाटते. कारण की आम्ही ॲज ऑफिसर्स ऑफ द कोर्ट, ॲडव्होकेट्स पण आणि जजेस पण, जेव्हा आपण जजेस बघतो तर सगळ्यांचा फॅमिली कोर्ट्स किंवा घटस्फोटाबद्दल असाच आहे की तुम्ही सेटल करा मॅटर, किंवा तुम्हाला म्युच्युअली तुम्ही कन्सेंटमध्ये संमतीने तुम्ही डिवोर्स घ्या, नाहीतर मग एकत्र येऊन राहा. खूप सारे मिडिएशन सेंटर्स आहे. पण जर का आम्ही लोकांना, जेव्हा आमच्याकडे पक्षकार येतात, आम्ही त्यांना समजून सांगतो, तर आमच्याकडे असे पक्षकार होते की दोन्ही उच्च शिक्षित होते, दोघांना 4-4 लाखाचा पॅकेज होता. आणि 4-4 लाखाचं पॅकेज असल्यानंतर तिला पोटगीची काही गरज नव्हती, ऍब्सोल्युटली गरज नव्हती. पण असं होतं की मला ह्याला डिवोर्सच द्यायचा नाही. पोरीनीच तो स्टँड घेतला की मला तो डिवोर्सच द्यायचा नाही. मग आता काय करायचं, तर पोटगीचा दावा करायचा, पोटगीचा वेगवेगळे दावे करायचे, 498ची केस करायची. आता ह्या सिच्युएशन मध्ये आम्ही त्यांचे वकील असून सुद्धा आम्ही त्यांना बरेच वेळ समजवण्याची गोष्ट केली की तुम्ही आता, तुमचं एज वाढत चाललंय, तुमच्या हे सगळ्या गोष्टी वाढत चालल्या, तर मग तुम्ही आता ह्याच्यातनं बाहेर निघा. कारण की दोघांनाही घटस्फोट तर हवाय, फक्त असे की त्रास द्यायचा समोरच्याला, अशी ही बऱ्याचशा लोकांची मेंटॅलिटी व्हायला लागली आता. आणि पोरींची मी म्हणायला पाहिजे, पोरींचे जे कोणाकोणाची अशी मेंटॅलिटी असतात की मला या माणसाला त्रासच द्यायचा कारण की मला त्रास झालाय. मग तो त्रास कसा होतो की आपण पोटगीचा दावा दाखल करतो, वेगवेगळे 4 दावे अजून दाखल करतो, आणि तो जो कायदा आपल्या बाजूने आहे त्याचा आपण मिसयूज करतो. म्हणून पुरुष जातीला त्याचा जर का थोडंसं नुकसान होतोय की ह्या कायद्यांचा मिसयूज होतोय. तुम्ही काहीतरी मिसयूज करून त्याचं तुम्ही 4 दावे दाखल करणार, आणि मग तुम्ही शेवटी तो काहीच जर का पैसे देणार नसेल तर तो एक्स्टॉर्ट मनी, की जर का तो 10 लाखामध्ये मॅटर सेटल होणार असेल तर मी तुला 4 वर्ष 10 वर्ष अजून अडकवेल आणि मग तुझ्याकडनं 10 लाख रुपये येईल. मग ते येणार आहे का नाही ह्याची शाश्वती कुठेच नसते. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला लक्षात हे घ्यायचं की वकील सुद्धा त्यांना सांगत असतो बऱ्याच वेळा की तुम्ही हे करू नका, तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचंय, दुसरं लग्न करा, नाही तर पुढे जावा तुमच्या आयुष्यात. जजेस पण, कोर्टाचे जजेस पण त्यांना तेच समजवायचा प्रयत्न करत असतात. पण बऱ्याच वेळा आमची जी प्रयत्न असतात ते नाकारले जातात आणि पक्षकारांचा जो मत असतो तोच पुढे येतो. मग असे आम्हाला खूप डिफिकल्ट होतात या सिच्युएशन मध्ये की आम्ही पक्षकारांचा, कारण की आम्ही त्यांच्याकडनं फीज घेतो, आम्हाला त्यांचं ऐकायचं, पण मनात पण आमच्या असं वाटतं की गरजच नाहीये इथे, ऍक्च्युअली गरज नाहीये, ते एवढं काहीतरी चुकते काहीतरी.
अशा सिच्युएशन मध्ये आमचा थोडासा प्रॉब्लेम. अशी पण प्रकरणं आहेत जिथे नवरा बायकोला डिवोर्स घ्यायचा नसतो, पण फॅमिलीमुळे डिवोर्स होतो. म्हणजे मुलीची आई काहीतरी कान भरते, मुलाची आई मला असं असं करते, ह्या गोष्टींमुळे हे किती खरंय असं होतं? खूप खूप आता प्रकरणं अशी वाढलेली आहेत. आधीच्या काळात फोन, व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल्स ह्याचा आता गैरवापर आणि गैरफायदा ह्याच्यामुळे असं झालंय की पोरीचे भाऊ बहिणी हे सगळे फोन करणार किंवा नवऱ्याकडचे लोक कंटिन्यूस फोन करून विचारणार आता काय जेवलात, नंतर काय जेवलात. ही सगळे अलिगेशन्समुळे ऍक्च्युअली एकमेकांना त्रास व्हायला लागले. त्यांचे आई वडील नवऱ्याचे सासू सासरे विचारत बसतील की जर का न्यूक्लियर फॅमिलीजमध्ये राहत असतील, गावाकडनं फोन करून विचारणार मग तुम्ही काय केलं, मग इन्व्हेडिंग इन टू अ पर्सन्स प्रायव्हसी. मग त्यांचं दिवसभर फोन चालू असणार, कोणतरी हाऊसवाईफ असेल कंटिन्यू फोनवरती बोलतोय. मग ह्याच फोनचा दुरुपयोग याचा आहे की तुमचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुद्धा होतात. मग आता ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि हे सगळ्या फॅमिलीचं हे जो इन्व्हेडिंग ऑफ प्रायव्हसी मग ह्याला एखादा माणूस दोघांपैकी कोणतरी कंटाळून तेही डिवोर्स आहे. कारण की त्यांचा दोघांचा संवाद हा संपतो. बरोबर. त्या दोघांचं काहीच नाही राहिलं आणि फक्त फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह झाले, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा घटस्फोट होतो. आता घटस्फोटामध्ये महिला पोटगी मागते, मोस्टली प्रकरणामध्ये असं होतं. पुरुष महिलेकडून पोटगी मागू शकतो? हो. घटस्फोटाच्या कायद्यामध्ये फॉर एक्झाम्पल हिंदू मॅरेज ऍक्ट असला तर त्याच्यामध्ये अशी कुठेही तरतूद नाहीये की फक्त बाईचाच अधिकार आहे. आमच्या एका केसमध्ये एक बाई IAS ऑफिसर होती. शी वॉज अर्निंग अराउंड 1,20,000 रुपीज अँड तिचा जो नवरा होता त्याच सेक्शनमध्ये तो क्लर्क होता. ही वॉज अर्निंग अराउंड 30,000 ऑफ सॅलरी. आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा पण एक कायदा आहे की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग प्रमाणे तुम्ही पोटगी मिळायला पाहिजे. मग आम्ही नवऱ्याकडनं तो अर्ज करून आम्ही 15,000 रुपये त्याला पोटगी मिळवून दिली. का? कारण की नवऱ्याचाही तो अधिकार आहे. जर का माझी बायको माझ्यापेक्षा जास्त कमवत असेल तर त्यालाही तो अधिकार आहे. पण हा अधिकार फक्त घटस्फोटाच्या दाव्यामध्ये मिळतो. तुम्हाला DVA डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आणि 125 CRPC मध्ये तो तुम्हाला अधिकार नाहीये. तो अधिकार फक्त बायकोला दिलेला आहे. पण घटस्फोटाच्या अर्जामध्ये नवराही बायकोकडनं पोटगी मागू शकतो. अर्थात. आता घटस्फोट घेताना नवरा आणि बायको या दोघांच्या भांडणामध्ये मुलांचे खूप हाल होतात. अशामध्ये मुलांचा जो म्हणजे ताबा कुणाकडे जातो अशा प्रकरणांमध्ये, आणि आर्थिक वाटणी कशा पद्धतीने होते? मुलांचा ताबा आता जर का आपण हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट बघितलं तर त्याच्यामध्ये हिंदू लोकांचं जर का ऍक्ट आहे त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या बाळाला साधारणपणे आईकडेच ठेवलं जातं कारण की तो बाळ छोटा असतो. पण जर का तुम्ही असं दाखवून दिलं की नाही आई संगोपन करण्यासाठी ती तयार नाहीये किंवा ती करूच शकत नाही, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा कोर्ट तुम्हाला ताबा देऊ शकतो. पण त्याच्यानंतर 5 वर्षानंतर मुलाचा ताबा कोणाकडेही जाऊ शकतो. ते जर का कोण त्याच्यावरती जास्त पुरावे चांगले देतोय त्याच्या हिशोबाने त्याचा ताबा कोणाकडेही जाऊ शकतो. आणि मुलं 18 वर्ष झाल्यानंतर पोटगी देता येते? म्हणजे ती द्यावी 18 वर्ष झाल्यानंतर नाही. 18 वर्ष झाल्यानंतर त्यांची कन्सेंटची गरज नसते. ते कन्सेंट ते पोरं स्वतः सांगू शकतात की मला आईकडे राहायचंय किंवा मला वडिलांकडे राहायचंय. तेव्हा कोर्टाला त्याला विचारायची गरज नाही पडत किंवा पोराचं हे नाही बघायला लागत. तेव्हा ते कोणाकडेही जाऊ शकतात. पण फक्त पोटगीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा अनमॅरिड डॉटर्स म्हणजे लग्न न झालेली मुलगी असेल तर तिला तुम्हाला पोटगी द्यावी लागेल कारण की तिचं लग्न नाही झालेलं आहे. मग ते पण तुम्हाला 125 CRPC खाली तुम्हाला तो अर्ज करून त्याच्यासाठी मागू शकतो. पण ऑफकोर्स जो अमाऊंट असतो तो अमाऊंट कधीतरी कमीच होणार येतो कारण की ती कमवू शकते. तिला दाखवावं लागेल की मी आता शिक्षित झाली तरी मी कमवू शकत नाही. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला पोटगी मिळू शकते पोरीला. अशा केसेसमध्ये जेव्हा पुरुष घटस्फोट न घेता दुसऱ्या महिलेशी लग्न करतो अशा प्रकरणांमध्ये त्याच्या पहिल्या बायकोला आणि त्याच्या मुलांना संपत्तीवरती अधिकार राहतो? पहिल्या बायकोला आणि मुलांना अधिकार असतोच. पण जर का तो दुसरा लग्न लग्न झालंच नसेल, फॉर एक्झाम्पल लिव्ह इन मध्ये राहत असतील ते लोक आणि त्या लिव्ह इन मधनं जर का तुम्हाला काहीतरी पोरं असतील तर त्या पोरांना अधिकार मिळेल. पण जे दुसरी जी आहे बाई तिला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काहीच अधिकार नाही. हा सेटल लॉ आहे सुप्रीम कोर्टचा. घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये कायदा बायकांच्या बाजूने असतो, हे कितपत खरे? म्हणजे पुरुषांच्या बाजूने कायदा नाहीच घटस्फोटामध्ये? घटस्फोटामध्ये आहे असं नाही म्हणता येणार आपल्याला की पुरुषांच्या बाजूला नाहीये. कारण की घटस्फोटाचा जेव्हा आपण अर्ज करतो तेव्हा नवऱ्याला पण त्याच ग्राउंड्सवरती घटस्फोट घेता येतो ज्या ग्राउंड्सवरती बायकोला. फॉर एक्झाम्पल क्रुएल्टी आहे किंवा अडल्ट्री आहे, बायगॅमी आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती नवऱ्याला पण सुद्धा फाईल करता येते. फक्त जे बाकीचे जे कायदे आहेत ते नवऱ्याला त्याच्यावरती राईट नाहीये. नवऱ्याला त्याच्यामध्ये काहीच बनता येत नाही. पण बायकोला बाकीचे पण कायद्यांमध्ये काही ना काहीतरी अर्ज करता येतात. पोटगीचा असो किंवा काहीतरी मानसिक शारीरिक छळ असला
त्या दुसऱ्या कायद्यांमध्ये पण त्यांना घेता येते. पण नवऱ्याला तो एकच घटस्फोटाचाच कायदा आहे ज्याच्यामध्ये त्यांना काहीतरी दाद मागता येते कोर्टासमोर. घटस्फोटाच्या किंवा कुठल्याही प्रकरणामध्ये पुरावा हा खूप महत्वाचा असतो. अशा प्रकरणामध्ये सायबर इव्हिडन्स हा किती महत्वाचा ठरतो. आणि आता सायबर इव्हिडन्स करताना म्हणजे फोटोज असतील, व्हिडिओ असतील, पण बऱ्याचदा ते मॉर्फ केलेले सुद्धा असतात. बरोबर. अशा प्रकरणांमध्ये किती म्हणजे हे करता येईल? आता सुप्रीम कोर्टचं जजमेंट लेटेस्ट आलंय आणि आता BNSSचा जो कायदा आला आणि एव्हिडन्स ऍक्ट जो आला आता नवीनवाला, त्याच्यामध्ये तरतूदच आहे की व्हॉट्सअप आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स काही जर का असेल तर तो कोर्टात ऍडमिसिबल असणार आहे. तर त्याच्यासाठी आधी आपण 65B सर्टिफिकेट द्यायचो की बाबा काहीतरी सर्टिफिकेट देऊन आपण त्या व्हॉट्सअप इमेजेस किंवा जो व्हिडिओज आहे त्याला आपण प्रूव्ह करायचो. आणि आता आपण 63चं सर्टिफिकेट देऊन तो प्रूव्ह करून घेतो. तर ह्याच्यामुळे काय होतं की जर का नवऱ्या बायकोचे भांडणं असतील आणि त्याच्यामध्ये आजकाल इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असं की भांडणं करताना सुद्धा आमच्याकडे बरेच वेळा ते व्हिडिओज घेऊन येतात की बघा हे लोक मला शिवीगाळ करतात किंवा हे लोक मला मारतात. तर अशा सिच्युएशनमध्ये हे सगळे जे व्हॉट्सअप आहेत किंवा व्हिडिओज आहेत किंवा इव्हन फोन रेकॉर्डिंग्स तुमचा आणि तुमच्या नवऱ्यामध्ये किंवा तुमच्या इनलॉज मध्ये काहीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतील तर त्यावेळेस ते सगळे ऍडमिसिबल असतात. आणि आता नवीन कायद्यामध्ये तर ते ऍडमिसिबलच आहेत. घटस्फोटाच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये महिला असा आरोप करतात की मुलगा नपुंसक आहे किंवा शारीरिक संबंध तो ठेवू शकत नाही असा आरोप होतो. तर अशा प्रकरणांमध्ये मुलाची पुन्हा तपासणी होते वेगळी आणि ते सिद्ध कसं केलं जातं? म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही म्हणजे जर का बायकोकडनं असं जर का येत असेल अलिगेशन तर तुम्ही मेडिकली त्याला तपासण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पण कोर्टाने त्याच्यावरती अर्जावरती डिसाईड करून त्याला तपासणीच करायला पाहिजे असं कुठेच कायदा नाहीये, असं कुठलाच कायदा नाही. मग तुम्ही जर का काही आधी मग हे प्रूव्ह करण्यासाठी की तो काहीतरी इम्पॉर्टंट आहे किंवा काय त्याच्यासाठी तुमच्याकडे आधीचे काहीतरी पुरावे असतील की त्यांनी काहीतरी ट्रीटमेंट घेतली असेल डॉक्टरकडे किंवा तुम्ही गेला असेल तर इम्पॉर्टन्स हे फक्त नवऱ्याचे नसते, इम्पॉर्टन्स ही बायकोचीही असू शकते. आमच्याकडे अशी केस होती ज्याच्यामध्ये बायको इम्पॉर्टंट होती, शी वॉज नॉट एबल टू. तर मग त्या सिच्युएशनमध्ये आम्ही डिवोर्स फाईल केला. तर हजबंड हॅड आस्क्ड फॉर इम्पॉर्टन्स टेस्ट. तर पण त्याच्यामध्ये त्याच्याकडे ऑलरेडी मेडिकलचे रिपोर्ट्स होते, डॉक्टरचे रिपोर्ट्स होते, वेर इन दे वर सिकिंग फॉर मेडिकल इंटरव्हेन्शन ऑफ द डॉक्टर्स. सायकोथेरपिस्टचे पण रिपोर्ट्स होते. तर त्या रिपोर्ट्सच्या अनुषंगाने पण आपण इम्पॉर्टन्स, कारण की मेडिकल बोर्ड एस्टॅब्लिश करून त्याचं इम्पॉर्टन्स टेस्ट करणं हे जरी आपण ऍप्लिकेशन केलं तर कोर्ट नेहमीच त्याच्या बाजूने निकाल देईल असं काही नसतं. तर मग तुम्ही तुमच्याकडे पुरावे तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे टू प्रूव्ह इम्पॉर्टन्स. आणि इम्पॉर्टन्सला प्रूव्ह करण्यासाठी हा खूप अवघड असतो, कारण की तुम्हाला डिरेक्ट एव्हिडन्स द्यायला लागतो त्याच्यासाठी. तुम्ही असं फक्त ॲलिगेशन नाही करू शकत की हा माणूस इम्पॉर्टंट, कारण की कोणीच प्रूव्ह नाही करू शकत. नवरा आणि बायकोलाच त्या गोष्टी माहिती असतात. तर जर का बायको सांगते तर तुम्हाला त्याच्याकडे काहीतरी पुरावा दाखवावा लागेल. तर पुरावा हे डॉक्टरचे एव्हिडन्स शिवाय दुसरा काहीच पुरावा नाही त्याला. फिजिकल रिलेशनशिप आणि त्यातला तणाव हा घटस्फोटाला किती कारणीभूत ठरतो? आता ह्याच्यामध्ये आता आजकालच्या ॲलिगेशन्स मध्ये असेही यायला लागले की फोर्सफुल सेक्शुअल असॉल्ट होतोय किंवा आजकाल मॅरिटल रेपचा एक आहे की कन्सेंट घेतली जात नाहीये. मग आता मॅरिटल रेपचा जो कायदा आहे तो अजून काही आलेला नाहीये सुप्रीम कोर्टातलं, पण आता असं वाटतंय की तो काळाची गरज आहे. किंवा कारण की बऱ्याच वेळा आजकाल बायकांचे असे ॲलिगेशन्स असतात किंवा असं प्रॉब्लेम्स असतात की कन्सेंटच घेतली जात नाहीये माझी. तर जर का हजबंड पण कन्सेंट घेत नसेल तर तो किती इम्पॉर्टंट आहे त्याची जो कन्सेंट, त्यावरती अजून काही जजमेंट झालेलं नाहीये. पण आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायला लागेल आणि त्याच्यामुळे पण बऱ्याच वेळा बाईला त्रास होऊन ती घटस्फोटासाठी ती अर्ज करते. आणि हे पुरुषांच्या बाबतीत लागू होऊ शकतं? पुरुषांबाबतीत पण लागू होऊ शकतो ना, होऊ शकतो. पण त्याच्यासाठी असं आहे की अजून आपल्या सोसायटीमध्ये तो बदलच घडला नाहीये मानसिकतेत की पुरुषांसोबत पण असं काहीतरी होऊ शकतो. तो मानसिकतेमध्ये बदल घडला तर असे ॲलिगेशन अजून यायला लागले आपल्याकडे तर तो कदाचित आपल्याला काळामध्ये तो मानसिकतेत बदल होईल. घटस्फोटाच्या बऱ्याचदा प्रकरणांमध्ये असं होतं की महिला शारीरिक छळाचा आरोप करते किंवा मानसिक छळाचा आरोप करते, खोटा आरोप करते. तर अशा वेळेस पुरुषांनी कसं सिद्ध करायचं? पुरुष कसे सिद्ध करू शकतात? त्यांच्याकडे काही पुरावे असतील त्याच्या हिशोबाने. सगळं हे पुराव्यांवरती. जर का बाई जरी काही ॲलिगेशन्स करत असतील की यांनी मला मारहाण केली किंवा काय, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडे पुरावा काहीतरी असायला पाहिजे. आता आजकालचे जे काही बायका खूप जास्त जागृत असतील तर ते व्हिडिओज वगैरे घेऊन येतात किंवा फोटोज घेऊन येतात किंवा कोणीतरी काहीतरी NC फाईल केलेली असते पोलीस स्टेशनमध्ये किंवा काहीतरी डॉक्टरचा रिपोर्ट असतो की बाबा असं काहीतरी त्यांना मारहाण झाली, त्याचे यांनी औषध उपचार घेतले. तर हे सगळे पुरावे असतात. मग काहीतरी जर का तुमच्याकडे पुरावा असला तर ती गोष्टी प्रूव्ह होते. जर का ती बायकोला प्रूव्हच करते आली नाही तर मग ते नवऱ्याच्या बाजूने जाते की मी असं काही केलेलंच नाही, कारण की तिच्याकडे असं काही पुरावाच नाही असं होतं.
आणि मग बऱ्याचदा असं होतं की पुरुषाकडून पण घटस्फोटाची मागणी होते, त्यावेळेस सुद्धा की माझा मानसिक छळ होतोय, शारीरिक छळ होतोय, त्यावेळेस कायदा म्हणजे कुठल्या बाजूने जास्त? सगळं ह्या सगळ्या जे अलिगेशन असतात ना, हे सगळ्या फक्त पुराव्यांवरती चालतात. जरी नवऱ्याने असं अलिगेशन केलं की माझी बायको माझे छळ करते, किंवा ती असंही बऱ्याच वेळ असते की ती घरात कुठलंच काम करत नाही, मग घरच्यांना व्यवस्थित वागवत नाही, मग तिला काहीच येत नाही, मग असे असे पण बरेचसे अलिगेशन बऱ्याच वेळा, हे खूप छोटे छोटे अलिगेशन असतात. पण असं आहे की ह्या छोटे छोटे अलिगेशनचा आपल्याकडे काहीच पुरावा नसतो. आता एखादा माणूस जर का चांगलं बोलत नसेल किंवा एखादा माणूस तुमच्याशी चांगलं वागत नसेल, त्याचं आपल्याकडे काहीच पुरावे नसतात. पण हे असं असतात की आपल्याला कोर्टात गेल्यानंतर आपण जेव्हा ट्रायल चालवतो तेव्हा काहीतरी पुरावे येतात आणि आपल्याला तसं सिद्ध करावं लागतं. ते बऱ्याच प्रकरणांमध्ये असं पण होतं की महिला तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू असतं बाहेर, आणि अशा वेळेस ती घटस्फोटाची मागणी करते पुरुषाकडून, जे की पुरुषाला घटस्फोट नको असतो. पण इकडे तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पण सुरू असतं आणि ती लग्न पण करते, फक्त एवढंच की पुरावा नसतो. अशा वेळेस पुरुष काय करू शकतो? घटस्फोट चालवण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. कारण की अडल्ट्री आधी एक ऑफेन्स होता IPC अंडर, पण आता तो अडल्ट्री एक ऑफेन्स नाही. आता त्यांच्याकडे जर का असा पुरावा असेल की यांचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे आणि त्यांचा काहीतरी व्हॉट्सअपचा किंवा काहीतरी फोटोज वगैरे असतील, तर मग त्या हिशोबाने ते प्रूव्ह करू शकतात की माझी बायकोने दुसरं लग्न केलंय किंवा तिचं काहीतरी अफेअर आहे, ती अडल्ट्रीमध्ये राहते, म्हणून मला घटस्फोट द्या. त्या ग्राउंडवरती पुरुष घटस्फोट घेऊ शकतात. पण आता तो एक ऑफेन्स राहिला नाही, तो अपराध राहिला नाही. आता बायकोसाठी पण तो अपराध राहिला नाहीये आणि नवऱ्यांसाठी पण तो अपराध राहिला नाही. तो फक्त तुम्ही घटस्फोट घेऊ शकता त्या ग्राउंडवरती. असं एखादं प्रकरण आहे का की जे खूप क्रिटिकल वाटलं असेल हँडल करताना सुद्धा, आणि सगळ्याच गोष्टींमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल आपल्यासोबत समोरच हँडल करताना? आता आमच्याकडे एक अशी केस होती ज्याच्यामध्ये बायकोनी DV ऍक्ट खाली, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली, कौटुंबिक हिंसाचार खाली एक अर्ज फाईल केला होता, ज्याच्यामध्ये तिने नवऱ्याकडनं पोटगी मागितली होती. आता तो नवरा स्वतः बिगारी कामं करायचा आणि ती जी बायको होती ती शिक्षित होती, तिने BEd केलं होतं. नवरा काही एवढं शिकलेलं नव्हतं. मग बायकोनी एक 15,000 रुपये मागितले नवऱ्याकडनं. त्यांना एक बाळ होता छोटा, 1 वर्षाचा. मग त्याच्यासाठी मागितला. कोर्टाने एकतर्फी निकाल दिला की 10,000 रुपये तुम्ही पोटगी भरा. आता एकतर्फी निकाल दिल्यानंतर जेव्हा आम्ही हजर झालो, त्याच्यामध्ये आम्ही नवऱ्याच्या बाजूने होतो. नवऱ्याच्या बाजूने आम्ही हजर झालो आणि आम्ही सांगितलं की बाबा ती कमवतीये, ती माझ्यापेक्षा जास्त शिक्षित आहे, मी 10वी पास सुद्धा नाहीये, मी बिगारी कामं करतो, मी एवढी पोटगी देऊच शकत नाही, पण तरी माझी जबाबदारी म्हणून मी काहीतरी 3-4 हजार रुपये प्रत्येक महिन्याला तिला देईल. पण ती काम करते, त्याचे आम्ही पुरावे दाखल केले, सगळे दाखल केले. पण एकतर्फा निकाल झाला होता ऑलरेडी, त्याच्यामध्ये पोटगी चालू होते, भरपूर ॲरियर्स होते. मग तो माणूस भरू शकला नाही कारण की तो बिगारी कामावते. मग त्याला शेवटी 2.5 लाख रुपये ॲरियर झाले. मग कोर्टाने त्याच्या विरुद्ध वॉरंट काढला आणि त्याला जेलमध्ये पाठवलं. जेलमध्ये पाठवल्यानंतर सुद्धा त्यांनी फक्त 20,000 रुपये भरू शकला, कारण की त्याच्या आई वडिलांकडनं त्यांनी सोनं गहाण ठेवून त्या बायकोला त्यांनी पैसे दिले. आता ती बाई, आता हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही हायकोर्टला अपील केली. हायकोर्टमधनं ते स्टे आणलं त्या वॉरंटला आणि त्याला जेलमधनं बाहेर काढला, बेलवरती सुटला तो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की त्याच्या बायकोने ऑलरेडी दुसऱ्याशी लग्न केलं आणि ती दुसऱ्यासोबत आता राहते आणि आता स्टे झाल्यानंतर ती मॅटरमध्ये येतच नाही. मग अशा नंतर आम्हाला असं आता वाटतंय की त्याला बाहेर काढणार, कारण की त्या जी प्रोसिजर होती त्याला बाहेर काढण्यामध्ये, त्या बाहेर काढण्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी लागला. तर तो माणूस फक्त त्याच्या बायकोला तो पोटगी भरू शकला नाही, कारण की तेव्हा कोर्टाने हा विचार नाही केला की हा माणूस बिगारी कामं करतो आणि ती शिक्षित आहे आणि ती स्कूलमध्ये टीचर आहे, ती आपल्यापेक्षा जास्त कमवते. मग ह्याचा विचार न करता, हे पुरावे ग्राह्य न धरता जेव्हा कोर्टाने ती ऑर्डर पास केली, आम्हाला ती हायकोर्टला जाऊन मग आपल्याला ते दाखवावं लागलं. त्याच्यामध्ये जो 1 महिन्याचा कालावधी गेला, त्याच्यामध्ये तो 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तो माणूस आतमध्ये होता, जेलमध्ये. मग आम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टीसाठी त्या माणसाने जेलमध्ये जावं हे कितपत योग्य आहे. आणि ही फक्त ह्या केससाठी आहे, ज्या केसेसमध्ये नवरा ऍक्च्युली कमवत असतो. आणि बरेचसे असे केसेस असतात ज्याच्यामध्ये त्यांना द्यायचंच नसते, बायकोला त्रासच द्यायचा असतं की बाबा तू लोकांच्या पाया पड किंवा तू काहीतरी गरिबीत राहा, पण मी तुला 1ही रुपया देणार नाही. असे बरेचसे त्या केसेसमध्ये त्या माणसाला त्या लॉ ऍप्लिकेबल असणं आणि त्याला जेलमध्ये पाठवणं याच्यामध्ये योग्य वाटतं, कारण की त्यांनी जाणून बुजून ते केलेलं आहे. पण ह्या केसमध्ये त्या माणसाकडे पैसेच नव्हते. हे सगळ्यांना आम्ही सुद्धा कोर्टात मांडून दिलं. नंतर मग आपल्याला जेव्हा आपल्या पक्षकाराची बाजू माहिती असते, तेव्हा जर का तो पक्षकार आतमध्ये जात असतो, तेव्हा आपल्याला सुद्धा वाईट वाटतं एका ह्याच्यामध्ये की कायद्याचा किती गैरवापर होतोय ह्या सिच्युएशन मध्ये. तर असे भरपूर आहे. कायद्याचा गैरवापराचा प्रश्न निर्माण झाला, पण चीनमध्ये आता एक कायदा निघालाय की पूर्णपणे पोटगी बंद केली, पूर्ण पोटगी बंद केली. भारतामध्ये असं होऊ शकतं?
भारतामध्ये आपण असं नाही करू शकत, कारण की आपल्याला एक अर्बन आणि रुरल लाईफस्टाईल आहे. जरी अर्बन मध्ये आपण पुण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणू शकतो की 10-15 हजार रुपये कुठली बाई कमवू शकते, घरकामामध्ये पण कमवू शकते, पण असं गावाकडे नाहीये. गावाकडे आजही बायका घरातच असतात आणि त्यांना त्यांच्या नवऱ्याशिवाय किंवा दुसऱ्या शेतीशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. पण जर का आपण असा कायदा इंडियामध्ये आणला तर जी गावाकडची जी महिला आहेत त्यांच्यासोबत खूप मोठा अत्याचार होईल. तर मग हे आपण जे आपण डिस्कशन करतोय हे सगळे मला असं वाटतं की पुण्याच्या बायकांसाठी जास्त ऍप्लिकेबल आहे, कारण की फिजिकल व्हायलन्स हे आजही रुरल सेक्शन मध्ये खूप जास्त होतं आणि त्यांना, कारण की तो डिपेंडन्सी अजूनही आहे की मला माझ्या नवऱ्यासोबतच राहायचं, किती माझ्या नवऱ्याने मला मारलं तर मला त्याच्यासोबतच राहायचं, ही टेंडन्सी आजही तिथे. पण तिथेही घटस्फोटांचे अर्ज जास्त होत नाही. तुम्ही जर का असे स्टॅटिस्टिक्स जरी काढले की पुणे मुंबईमध्ये किती घटस्फोट होतात आणि गडचिरोली आणि अकोलाच्या भागात किती घटस्फोटाचे अर्ज फाईल होतात, तर पुण्यामध्ये 1 महिन्यामध्ये 1000च्या पण आकडाचा फायलिंग आमचा पार होतो. कोविडमध्ये आमच्याकडे सगळ्यात जास्त आकडा होता. जेव्हा मी कोविडमध्ये डिवोर्स फायलिंगला जायचो आम्ही 100चा अपॉइंटमेंट घ्यायचो. एव्हरीडे 100चा अपॉइंटमेंट होता. बापरे, 100च केसेस ते एव्हरीडे फाईल करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 100ची लाईन होती. एवढा कोविडमध्ये रेट होता पुण्याच्या फायलिंगमध्ये. हे फक्त पुण्याचे. पण ही जर का फायलिंगची स्टॅटिस्टिक्स हे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये, नंदुरबार किंवा अकोला जिल्ह्यांमध्ये तसं नाहीये, जळगावमध्ये तसं नाहीये, कारण की तिथे लोकांची मेंटॅलिटी अजून आहे की आपल्याला हा नातं जपायचा आहे. पण पुण्यात किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये तसा तो नाता जपण्याचा अजून लोकांमध्ये तो विचार आलेला नाहीये. पोटगीची रक्कम मागताना कधी कधी अव्वाच्या रक्कम मागितली जाते, ती महिला स्टेबल असताना सुद्धा, जसे की तुम्ही त्या प्रकरणामध्ये सांगितलं, तेव्हा पोटगी रोखता येत नाही आपल्याला? रोखता येते ना, मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा कालावधी जातो. रोखता येते आपल्याला, सगळ्या त्याच्यामध्ये आहे, आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टात पण जाता येतं, हायकोर्टला पण, सुप्रीम कोर्टला पण. मग त्याच्यात थोडा जो कालावधी जातो त्याच्यामध्ये पार्टीजचा थोडंसं हेलपटा होतो, ज्याच्यामध्ये नवऱ्याचा जो हेलपटा होतो की मला याच्यामध्ये दाद मागायचे, कारण की जेव्हा दाद मागायला जातो तेव्हा तुमच्या आधी पण भरपूर मॅटर्स असतात. बॉम्बे हायकोर्टमध्ये ह्याच गोष्टींसाठी भरपूर मॅटर्स फाईल झालेले आहेत. मग एकच जज जर का असेल तर त्याच्यामध्ये पेंडन्सी वाढलेली आहे. त्याच प्रकरण एवढे झालेले आहेत की छोट्या छोट्या गोष्टी पण आपण कोर्टात चॅलेंज करतो. त्या पेंडन्सीमुळे, ज्युडिशरीच्या पेंडन्सीमुळे पण तो प्रॉब्लेमॅटिक होतो की वर्ष आपल्याला ते कोर्ट कचेरीमध्ये. आता काही प्रश्न आहेत, रॅपिड फायर सारखं आपण करूयात. चुकी बरोबर मध्ये मला फक्त उत्तर द्याल की महिलांनी छळाचे आरोप केल्यावरती पुरुष सुटू शकत नाही? असं काही नाही, सगळ्यांना पुरावा लागतो. नोकरी गेल्यावरती पोटगी बंद होते असं नाहीये, पण तो एक सर्कमस्टन्स आहे की नोकरी नाहीये माझ्याकडे आता, तर मी कुठनं पैसे देणार. घटस्फोट झाल्यावरती मुलांना भेटता येत नाही, असं काही नाहीये. घटस्फोटाच्या जेव्हा निर्णय होतो तेव्हा त्याच्यामध्ये सेटल झालेला असतो की मुलाला भेटण्याचे राईट्स आहेत का नाही ते सगळं सेटल. जर का त्याच्यामध्ये असं असेल की तुम्ही मुलाला भेटायचंच नाही ते घटस्फोटाच्या जजमेंटमध्ये, तर तुम्ही नाही भेटू शकत. पण असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही की तुम्ही जर का भेटायला गेले तर मग कोर्ट तुम्हाला काही पकडणार नाही किंवा पोलीस पकडून नेणार आहे, अशातला काही भाग नाहीये. घटस्फोटानंतर नवरा बायको पुन्हा एकत्र येऊ शकतात? हो, येऊ शकतात ना, त्याचा काही बार नाहीये कुठेच. उलट चांगलंच होईल जर का असं काही असते तर. घटस्फोट झाल्यानंतर लग्नाचा जो खर्च असतो किंवा दागिने असतात त्या पुरुषांना, महिलांना परत द्यावं लागतं? हो, स्त्रीधन आहे तिचं. तो जे स्त्रीधन जो असतो, जे स्त्रीधन म्हणजे काय की स्त्रीधन म्हणजे बायकोच्या घरच्यांनी किंवा नवऱ्याच्या घरच्यांनी जे लग्नात ज्या मुलीला दिलेलं असतं ते सगळं तिचं स्त्रीधन असतं. नवऱ्याच्या घरच्यांनी दिलेलं पण तिचं स्त्रीधन मानलं जातं. तर मग जर का लग्न तुटत असेल किंवा काहीतरी होत असेल तर सगळं ते स्त्रीधन तिला परत द्यावं लागतं. ते त्याच्यात भांडी असेल, चमचा सुद्धा असेल तर तो सगळा तिचं स्त्रीधन असतो, ते तिला परत द्यावं लागतं. फर्निचर पण, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मराठ्यांच्या लग्नामध्ये पण कसं असतं की फर्निचर असतो, सोफा असतो, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या जातात लग्नामध्ये, तर ते सगळं तिचं स्त्रीधन तिला परत द्यायचं असतो. घटस्फोटानंतर महिलेनं दुसरं लग्न केलं तर पोटगी बंद होते का? घटस्फोटानंतर तर तसंही पोटगी बंद होते. घटस्फोटापर्यंतच पोटगी द्यायची असते. त्याच्यानंतर घटस्फोटाचा जेव्हा दावा संपतो तेव्हा तुम्ही एक परमनंट अॅलिमनी म्हणून एक रकमी तुम्ही देतो, त्याच्यानंतर काहीच नसते पैसे. आणि घटस्फोट सुरू असताना बायकोने दुसरं लग्न केलं तर पोटगी बंद होते? होऊ शकते, एक ग्राउंड आहे तो, पण असं होतेच असं नाही, होऊ शकते बंद. म्हातारपणी घटस्फोट घेता येत नाही असं काही नाहीये, त्याचं काही एज नाहीये. आमच्याकडे असं आता डिवोर्स आम्ही फाईल केले ज्याचे 25 वर्षाचं लग्न आहे, त्यांची मुलं आता लग्नाला आली आहेत तरी त्यांना घटस्फोट हवाय. घटस्फोट घेतल्यानंतर मुलांची जबाबदारी टाळता येते का? ज्याच्या बाजूनी तो निकाल लागले, ज्याच्याकडे बाळ आहे त्यांना तर ती जबाबदारी घ्यायचीच आहे. ज्यांच्या विरुद्ध आहे ते त्यांनी टाळली तरी काही फरक नाही पडत.
कारण की तो घटस्फोटाचा जजमेंटमध्येच येतो की तुम्हाला बाळासाठी जेव्हा घटस्फोटाचं जजमेंट होतो तेव्हा बाळासाठी एक पैसे ठरलेले असतात आणि बायकोसाठी पैसे ठरलेले असतात, ते नवऱ्याने द्यायचेच असतात. ते दिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी लायबिलिटीज नाही पण पूर्ण केले तरी चालतात. तर या होत्या पूजा अग्रवाल, ज्यांनी आपल्याला घटस्फोट आणि पोटगी विषयीची खूप महत्त्वाची आणि कायदेशीर बाजू जी आहे ती सांगितली. असेच काही नवनवीन कायदे आणि त्याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सकाळ.